मित्र आता आम्ही कुर्जा डॅमवर जाऊ. एक आम्ही चिकन घेतलेलं आहे, राईस घेतलेला थंडा ना चिकन नाही चिकन नाही राईस. चला फायनली मित्र तेलासरीला पोहोचलं ना. कॅमेरा म्हणजे चालू करून असा पोरीला पाळला हवा असं आठवून ते नांगत होतं तसे. चला बरं आता हा टॉप पण पाहिजे. आता हा टॉप पण दाखवत हा तुला काय पाहिजे होते. तर नमस्कार मित्रांनो, ही आपली गाडी चालू ठेवलं फार कैसी ना. गाडीत बसून मग काय ती गोष्ट सांगता फार गरमी रे. थोडाफार एसी त्याच्याकरता चालू ठेवली होती गाडी. थोडा वेळ नाही म्हणजे अर्धा तास काही जास्ती चालूच ना. विसरेल दीपिकानं वाटलं काय ते हे बंद केलं हवा ना. मला वाटलं काय मी त्याला वाटलं का मी बंद केलं हवा ना. गाडी चालूच अर्धा तास पण थोडी गाडी थंडी राहिली. वाजला दुपारचा 1. तर बघा मित्रांनो, आज मी ना माझे फॅमिलीसोबत मी बाळा दीपिका ना मी डहाणूसाठी जात आहोत. थोडा बाळाचं आधार कार्डचं काम विचारायचं आहे ना. बाकी थोडंफार नॉर्मल बाजार करून यायचं. तर बाळानं गाडीत बसलं आहे. बाळा कुठे जाऊ आपले डहाणू जात आहोत. फार उभा होत आहे सीतावर सध्या आम्ही. तर दीपिकाची वाट बघत आहात. दीपिकानं बायू ते तयारी करून येत आहात ना. बाळानं आम्ही दोघांना गाडीत बसला घर. बाळा तुझं आधार कार्ड पाडायचं आहे ना, तर इकडची लाग ना. तर दीपिका हे आलं का लगेच आपल्या डहाणूसाठी जाऊन. तर तू काय खाऊ पाहिजे काय तुला. बाळाला काली द्राक्षी पाहिजे हा ना. फायनली दीपिका ना बाई पण आले आहे. तिने बाईला उघडाच घेतला. बाऊ फार बाई बाईचा झबलाही येत आहे. तर बाईला झबला पण भरून ना जाऊ आपले. चला तर आपले लगेच जाऊ. जरा बाळाची तयारी ना बाकी होती ना, त्याच्याकरता तयारी झाली आहे ना. तर लगेच आम्ही डहाणूसाठी निघत आहे. अरे प्लॅन चेंज. डहाणूचा जायचं सांगत ना दीपिका सांगत तेलासरीचा जायचं. अरे आम्ही बाळा असं ना खरं बाळा आम्ही कारण डहाणू जायचं होतं सांगला. दीपिका सांग तेलासरीला जातात. तेलासरी जा मग डहाणूसाठी जा. फायनली बाईचे पण आमचे कपडे भरले का बाई ना बूट बाई हातात अरे बाळा. दीपिकाला झापा बंद केला घालवला आहे. जेवण झापा बंद कर. शेतावर होतं घराशी शेतावर आलं कपडे होतं तिकडून सगळे. त्यामुळे दीपिकाचा प्लॅन चेंज झाला. डहाणूत नाही ना त्याला जायचा. शेतावरचा रस्ता दाखवून असा डोंगरी तसा एकदम डोंगरी नाही रे पण असं वेट नाही ना. थोडी वेट जागे सही चढावून आहे. आमचं बराच चढावून नाही ना. आमची शेतावरची मार्गाला जा सांग पहिला जरा काय रे अर्धा किलोमीटर असावा 200-300 मीटर. बघा मित्रांनो, आता मी मार्गाला नाही आमच्या इकडच्या शेतावर मार्गाला नाही आहो आहे. हे आमच्या इकडचा रस्ता आहे मेन रस्ता. आंबेसरी नागझरी रस्ता मेन 10वीपर्यंत साला आहे ना. भरपूर म्हणजे आमच्या गावात कमीत कमी 10-15 रेक्स ना रोज मास्तर आहेत. कारी घेईन आपले आहो तसंच पिकअप ना. भरपूर गाड्या आमचे डोंगरीपाडा नागझरी म्हणजे फार मोठा गाव आहे. पण गावाची व्यवस्था बघा तुम्ही. हा रस्ता ना 2024 पासून म्हणजे 23 काय 24च्या एंडिंगपासून 23च्या एंडिंग म्हणजे 1 वर्ष होऊन गेले या रस्त्याला. आणि रस्त्याच्या कामा बघा अपूर्ण. आणि मार्ग म्हणजे रस्ता म्हणजे एकदा म्हणजे पहिल्यांदा रस्ता बनत आहे 20-25 वर्षापासून. आणि बनत असताना तो पण अपूर्ण म्हणजे गावाची व्यवस्था बघा. दुसऱ्या कामासाठी सांगला ना तर लोक आमच्याकडचे असं काय धावून अशी जाते काही म्हणजे कोणाला दोष दिया जावा नाही तर कोणाला काय करायचं म्हणजे असे वेगळी कामासाठी पण असे रस्त्यासाठी ना कोणी पुढाकार नाही की एक नाही तर दोघं सांगते तसं बस विषय संपला. आता मेन रस्ता आहे गावाची. कुठे पण म्हणजे जाणं येणं काय पण सांगा तर रस्त्याची व्यवस्था मेन पाहिजे असं गावात. तर 1 वर्षापासून हा रस्त्याचं काम बंद आहे. आणि बंद कामावर कोणी पण ऑब्जेक्शन घेत नाही. 1 नंबर रस्ता आमच्या गावाचा आहे ना. म्हणजे तुम्हाला मी दाखवू घ्या तुम्हाला असं वाटून का मी शेतावरची येतो मार्गाला असं नाही. हा रस्ता आहे मेन रस्ता. आणि रस्ता म्हणजे 2-3 किलोमीटरपर्यंत हीच अवस्था आहे सध्या. तुम्ही येऊन बघू शकता. आणि सरकारने याचा म्हणजे आमचे पण गावाला जरा लक्ष द्या. रस्त्याच्या अपूर्ण काम आहे ते पूर्ण करून घ्या. गावाची व्यवस्था बेकार आहे.
सांग बाळा, आपल्याकडचा रस्ता फार वाईट ना, हा बनवत नाही का रे कोणी पण. मारे की बाई आहे नक्कीच फार म्हणजे फार वाईट आहे. एक वर्षापासून जास्त याला कंटाळा, म्हणजे एक ऑलरेडी जो रस्ता बेस होता तो पण ते उखलून ना काय सांग काम आहे ते पूर्ण ठेवला, तर त्याच्यामुळे भरपूर रस्ता वाईट आहे ना. एक नंबर कंटाळा येत आहे. म्हणजे 1-2 दिवस का महिनाभर सोडून आता वर्ष होऊन गेलं या रस्त्याला, आणि कामाचं काम पूर्ण आहे. तुम्हाला वाटत होतं अजून मी पाठीमागे एकदा दाखवू. तर आमचा पाडा सोडून हा नंबर पाडा लागला ना. नंबर पाड्याला पण सेम अवस्था, असं मार्ग केला आहे. मार्ग रस्ता नाही, मार्ग जुन्या काळी. तर 2024-25ला पण म्हणजे सरकारने रस्त्याची अनुमती अशी दिली का मार्गाप्रमाणे रस्ता बनवा. पूर्ण रस्त्याचे एकदम कंडिशन बेकार करून टाकलं होता, त्याच्यापेक्षा खराब कंडिशन करून टाकलं आहे. बटाटवालीची मजा आहे ना, काही नाही ऑब्जेक्शन, बिंदास घेऊन जा, विका देवाण घेवाण. रस्त्याला सांगा तर रिकामी साधी शिकाय काय ते हे आता मिळेल नाही मिळेल, पण चल द्या काय तर रिकामी तर रिकामी जाऊ तर खरा. बघा मित्रांनो, आता आपण 4 रस्त्याच्या जवळ पोहोचणार. आता रस्ता धुंदलवाडी मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आपण नॅशनल हायवे आहेत, तलासरीसाठी जात आहात आपले. आमच्या इकडून तलासरीला जाताना दापचरी इथे चेकपोस्ट लागतो, गुजरात महाराष्ट्र चेकपोस्ट. पण कार लाईनसाठीचा बायपास रस्ता दिला आहे त्यांनी, टोलवाल्यांनी. तिकडे मोठ्या गाड्यांसाठी चेकपोस्ट ऑफिस आहे, म्हणजे जे डॉक्युमेंट चेक गाड्यांचे. एखादा हे चेकपोस्टवर आलं तर आता मामाही पण राहत हा गाड्या चेकिंगसाठी. तर जरा तर जाऊ आता डायरेक्ट आपले तलासरी बाजारात जाऊन मिळू. बाजार नाही आज आहे, म्हणजे तलासरी मार्केटला जाऊन मिळू बाजारपेठमध्ये. चला फायनली मित्र तलासरीला पोहोचलं ना. कॅमेरा म्हणजे चालू करून असा पोरीला पाळला हवा असं आठवून ते नागत होते, पण तशी काही गोट नाही. ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे काही जास्त तुम्हाला दाखवत नाही. कोठगाडी साईडला लावं मग दाखवत आहे. हे तलासरीच्या नाका आहे, आपले बाजाराकडे जाऊन तर कोठं ती गाडी थांबवू मग आता मला सांगत आहे. बघू शकता मित्रांनो, हा बाजार मार्केट आहे. इकडे सर्व कपडीची दुकानं ना काय आहे, A to Z. थंड पण पाहिजे थोडे खत खाली करता का घेऊन जायचं. आम्ही कपडीच्या दुकानात आला गेला मॅक्सी घ्या. तर बघा कुठे आपल्याला कशी पाहिजे मॅक्सीच्या कपडे दुकान दाखवूया ना. दुकानात हा मग बाळा फार मस्ती करत आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीचे मुलगा आत्ताच आहे, त्याच्यासाठी मी 2 जोड कपडे गिफ्ट घेत आहे. एक थोडं चांगलं आहे, म्हणजे एकदम चांगलं, म्हणजे चांगलं वालाच आहे, 200 का 150-200 वाला. एक साधा आहे 70-80 वाला. लहान मुलांना ते स्वस्तच भेटत ना. हे 2 त्याच्यासाठी मी गिफ्ट करत आहे. बाई की म्हणजे बाईला पण घ्यायचा का रे बाई ना. झोपून उठली गाडीत मस्त बघी. बांगड्या घ्या आता दीपिकाला आहे का गाड्या कुठं दुकान आहे ना. गाडीला 50ला गाडी पडायला घेऊन दिली. चला बरं, आता हा टॉप पण पाहिजे. आता हा टॉप पण दाखवत हा तुला काय पाहिजे होते घेऊ. तर हायफाय आहे दुकान, सर्व दाखवा. बाळाला आमचे गोटे खायला लागा रे. दादाच पारलं बाळ ना. बघा मित्रांनो, आता आम्ही कुर्जा डॅमवर जाऊ. एक आम्ही चिकन घेतलेलं आहे, राईस घेतलेला थंडा ना, चिकन ना. ही चिकन नाही राईस
आता मी डॅमवर जाऊ. बाई ना कोणा खेळत आहे गाडीशी. चल बस लवकर. किंवा थंडा साईडला ठेव आता गरम महिन्यावर ना कपडे बपडे घेते ना असं का. आता आपल्याला लगेच डॅमवर जाऊ. कुर्झा डॅम. तू पण राहतो कसं काय. तर बघा मित्रांनो आता आपण डॅम जवळ आलो आहोत. हे बघा डॅमचा एरिया आहे म्हणजे नजारा इकडून संपूर्ण डॅम. तर आपल्या गाडी आहे ते डायरेक्ट डॅमवर तिकडून चढावू म्हणजे बाळांना लहान मुलगी आहे ते म्हणजे निंबर आहे ना. ऊन आहे ऊन एकदम कडक निंबर. तर त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गाडीतूनच बघू ना. थोडे राईस बाईस आणलेलं चिकन बिकन थंड. बघा मित्रांनो फायनली आपण डॅमच्या नजारामध्ये पोहोचलं. ही डॅमची एरिया आहे. इथून दुकाना डॅमवर मस्त जा काय बसा एरिया मस्त आहे. इथून पण धूप म्हणजे निंबर ऊन फार आहे निंबर फार आहे धूप फार आहे. त्याचे करता आपण गाडीतून बघू काय थांबायचे दीपिका म्हणजे एखादीकडे साहेब आता बसाबीस पण साहे तर नाही आहे. रस्ता फार खराब बाहेर. तर बडा आपले कुठं आलं त्याला डॅम सांगायचा काय काय हो धरण. बाई आमची फार मस्ती करायची ना असं करत आहे नांगे. बघू शकता मित्रांनो इथून ना मेन पॉइंट त्याच्या डॅमचा कुठे आहे पाणी सोडण्याचा तुम्हाला दाखवतो. एक झूम करतो. इथे दरवाजा 10 झूम दिसत पण आहे आणि आता जस्ट एक झूमवर एवढा ते फिरून आम्हाला जे लागेल तिथे रस्ता आहे उतरायला. बाई कडे मजा करत आहे. तर जाऊ आता घालवलो नांगतोच. इकडून हा रस्ता उजवा श्री. तर बघा मित्रांनो असं म्हणजे एवढा निंबर आहे धूप आहे ऊन आहे तरी पण म्हणजे पर्यटन लोक म्हणजे आपल्याकडची लोक रे यावर हिंडा आहे तसं निषेध ना. तावसी तुम्हाला म्हणजे सांगत तावसी आम्ही चालूचा फिर्यामध्ये येईल पण मेन पॉईंट असं आहे नाही. आता जेमतीनार आहे तर दरवाजा आहे दरवाजे पॉईंट ना तिथे एक रस्ता आहे खाली उतरण्यासाठी. मी आपण इकडं लोकलला आहे स्थानिक म्हणजे लोकलला इथून 20 किलोमीटर दूर आहे नागझरीच्या. पण म्हणजे इकडं मी येतो असा कॉलेजला पण इकडेच होतो ना त्याला श्रीला दापचरीला तर येत होतो मी. मित्रांनो आता आम्ही डॅमचे पायथेशी पोहोचलो म्हणजे खालचे बघा तो डॅम. नाही इथे गाडी लावली आम्ही जरा सावलीला बसू म्हण वन भोजनसारखा मस्त एक सावलीला जरा नाश्ता पाणी जेवण ते करू. चला देवा. हो हो सॉरी जोरात लागलं. घेतलं आपले चिकन राईस आणि प्लेट आणि काही थंडा. 2 दिवसापासून गाडी जरा साफ नाही तर चला बरं आता साहेला जरा पण बसू. ते जास्ती दूर जाऊ नये आता मग साहे आहे झाडाची मस्त तर रांगच बसू खाऊ. तर बघा फायनली मित्र हा चिकन आहे आणि राईस मी नूडल्स घेतला आणि थम्सअप. बाईनं तिला देऊ खाऊ मग नागू कसं काय ते आहे अरे बाळा. तर पहिला आपण चिकन लेग पीस आहे तो खान पाहू काय टेस्ट आहे ह्याची. चौदे काय भाव फार काय बाईचे कपडे काढलं. जो आहे एक नंबर लॉलीपॉप. आम्ही खाता मग सांगता चौथा आहे काय खा. थंड होतो दीपिका होतला. बाईला जरा पाजू जास्ती नाही. चिकन खा चालू आहे मग दाखवत आहे थोडं काय. चला मित्रांनो आता नंतर खाऊ मग तुम्हाला काय तिकड सांगत आहे. चौथ आहे नूडल्सची हो चव पाहू. चला मित्रांनो फायनली सर्व समाप्त झाला एकदम भुकताव खाला ना. आता दीपिकाला ते गाडी शिकेले हा मी पण मोठा भरत आहे. एवढाच व्हिडिओ मित्रांनो. आता आम्ही डायरेक्ट घरा जाऊ
जे काही असेल डिटेल्स आता व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, चॅनलला जोडून राहा आणि नेहमी सपोर्ट करा.